आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त खरोखर निष्ठावंत शिवसैनिकांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. आणि राहिलाच विषय आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा, तर हे जे झाड आहे गुलमोहर, हे झाड वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्वतः ही बीज लावलेली आहे. आणि बघा निसर्गाचा नियमसुद्धा कसा आहे की निसर्गाने सुद्धा त्या झाडाला मुळापासून हलवण्याचं काम केलं. आणि जे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी घडवलेले जे शिवसैनिक होते त्यांनी पुन्हा त्याला जगवण्याचं काम केलं. म्हणजे निसर्गाला सुद्धा एक वेगळी वाट हा शिवसैनिक दाखवू शकतो. राहिलाच विषय, हा व्हिडिओच खास करून तर मला याच्यासाठी बनवायचा होता. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचं काय केलं हे तुम्हाला माहिती आहे आणि निसर्गाला देखील हा शिवसैनिक काय करू शकतो हे त्यावेळेस देखील दाखवून दिलं. ज्यावेळेस हे झाड मोडीत झालं होतं त्याला पुन्हा त्याला उभारी दिली शिवसैनिकांनीच. म्हणजे तसंच उभारी पुन्हा माननीय श्री उद्धवजी साहेब ह्यांनी देखील शिवसैनिकांना दिली. म्हणजे हे लय ताळमाळ वेगळं आहे जर विचार करायचा झाला तर. परत महासाहेबांनी लावलेलं जे एक झाड होतं, एक रोपटं होतं बकुळा, हे मुळात बकुळ हे झाड आहे. बऱ्याचशा आठवणी आहेत. आणि राहिलाच विषय 100 वर्ष, वंदनीय शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष झाले. आणि हे 100 वर्ष कशा पद्धतीने झाले, किती लोक ह्याच्यातून घडवले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. महापुरुषांची जागा ही अशीच मिळत नाही, त्याच्यासाठी काय करावं लागतं एकदा वंदनीय शिवसेना प्रमुखांचा इतिहास जो आहे तो तपासून घेणं गरजेचं आहे खरोखर आजच्या पिढीला. कारण की बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका आज साहेब नसताना होतात सोशल मीडियामध्ये. खरोखर तुम्ही एकदा साहेब काय आहे, साहेबांचं काम काय आहे, म्हणजे तळागाळातला माणूस कसा साहेबांनी वरती आणला. साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ह्या 2 आणि 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये होणार नाही. पण एक माझ्याकडून एक छोटीशी एक भेट तुम्हाला, की जी मला माहिती द्यावीशी वाटली ती मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो तुम्हाला. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.